ऑफिसवरून आली ना की मला नेहमी आल्या आल्या मला भूक लागते, असं वाटतं काहीतरी न्यूट्रिशियस हेल्दी खावं. आणि आता थंडीचा पण महिना आहे, तर मी ऑनलाईन ना एक रेसिपी बघितली आहे. तर ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत, शुगर किंवा जॅगरी पण नाही ऍड केलेली आहे, तर खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहे. तर ते लाडू आज मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. तर बघूया ते लाडू कसे बनतात आणि तुम्हाला सुद्धा ती रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल बटन प्रेस करा. लाडू बनवण्यासाठी काही बेसिक सामान आपल्याला जे लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हे जे आहेत हे अंजीर आहेत, जे 200 ग्राम अंजीर घेतलेले आहेत. तुम्ही 250 ग्राम पण घेऊ शकता. खजूर आहेत, हे डिसेडेड आहे, 350 ग्रॅम आहेत. मिक्सरला लावून घेतलेलं आहे. काजू हे 250 ग्रॅम आहे. बदाम आहेत, ते पण मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम मी पिस्ता घेतलेला आहे. सो हे झाले ड्रायफ्रुट्स मधले 3 प्रकार आणि हे 2 म्हणजे टोटल 5 प्रकारचे ड्रायफ्रुट्सने आपण हे बनवणार आहोत. मनुका पण ऍड करू शकता, पण मी ते ऍड केलेलं नाही, तर मला जास्त गोड नकोय. तिथे खसखस घेतलेली आहे, तीळ आहेत. हे कुठल्याही तुम्हाला वाण्याच्या दुकानामध्ये मिळेल. तर इथे आपण घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स. तशा 3 प्रकारचे आपण ह्या बिया घेतलेल्या आहेत. आणि इथे घेतलेला आहे तो सुका नारळ. आता हा पण अख्खा नाही वापरणार आहे, आपण अर्धा वापरणार आहे. आणि ह्याला सुद्धा मला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय, ग्राइंड करून घ्यायचंय. 1-2 चम्मच तूप घ्यायचं. असे हे बारीक गॅसवरती करून घ्यायचे, भाजून. झाले बऱ्यापैकी लाल झाले, बस झाले. जास्त पण नको, नको काळं पडणार ते. ठीक आहे, मग कशात काढून घेते त्याच्यात. परत त्यानंतर परत एकदा तूप घालायचंय आपण. ह्यामध्ये काजू मी जे आहे ते मिक्सरला लावून घेतलेले, ग्राइंडेड पेस्ट. ते पिस्ता पण ऍड कर, म्हणजे एकत्रच भाजून होईल. इथे आपण काजू 1/2 किलो आणि पिस्ता 200 ग्राम ते आता बारीक गॅसवरती मस्त भाजून घ्यायचं. चांगलं भाजून झालेलं आहे आणि यातून मस्त असा अरोमा देखील येत आहे. तर आता आपण ह्याला पण काढून घ्यायचंय या परातीमध्ये. हे बघ इथे टिश्यू, इथे छान वास. आता हे जे आहे ना अंजीर, हे भाजून घ्यायचं आपण याला चांगलं तुपामध्ये. फुललेत चांगले. बस. पंपकिन सीड्स, ठीक आहे, सनफ्लावर सीड्स, तीळ, फ्लॅक्स सीड्स. बेसिकली आपण असं प्रमाण घेतलंय, हे 3 टेबलस्पून, 3 टेबलस्पून, 2 टेबलस्पून, हे 2 टेबलस्पून. चमचा आपण खसखस पण ऍड केली आहे. हे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे. परत ड्राय कोकोनट पण घेतलेलं अर्धी वाटी, ते पण आपण टाकू. आता एक लास्ट इन्ग्रेडियंट आहे जो लाडू वळायला कामाला येणार आहे, ते म्हणजे खजूर. पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साखर नाही घालत आहे किंवा गुळ पण नाही घालत आहे. आपण खजुरामध्येच ह्याला मेंड करून घेणार आहोत. सगळं बाइंडिंग खजुराचंच असणार. सध्या मी 2 चमचे इथे तूप घेते. तुपाचा वापर या लाडवांमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. त्याच्यात सगळे खजूर आपण भाजून घेणार आहोत. हे पण बारीक गॅसवरतीच करायचं. सगळं मिश्रण हे बारीक गॅसवरतीच आपण भाजून घेतलंय. काय म्हणतात ते, आपलं डाबर च्यवनप्राश दिसतोय. अजून थोडं मिश्रण टाकूया, कारण हे वळतील लाडू असं मला वाटतंय. बस बस एवढं. एकदम छान दिसतंय ना. हे काय मस्त ना. अजून टाकू का थोडं वाय? टाक टाक, मी बोलते तुला होणार म्हणून टाक. कारण ते चिकटपणामुळे ना ते चांगलं जमून येणार आहे. आय होप ती चवीला पण तितकंच चांगलं लागेल. एकदम छान झालेत, एकदम छान झाले आणि करायला एकदम सोपे. बनलाय आपला लाडू, रेडी आहे. इकडे आपले जे आहेत लाडू ते तयार झालेले आहेत. लाडू घेऊन दाखवते बघा, एकदम गरम गरम आहे आता सध्या तरी. असेल मम्मी खाऊन बघितलंस ते? खूप छान, खूप छान. पप्पा एकदम रुचिपूर्ण.
50 लाडू बनले अंदाजे 50 अप्रॉक्सिमेटली. 50 लाडू. पण दुकानात घ्यायला गेलीस ना तर 23 रुपये 25 रुपये एक लाडू आहे ड्रायफ्रूटचा. आणि टोटल आता आपल्याला अंदाजे खर्च नाहीतरी 1000-1200 रुपये काहीतरी आला एवढ्या लाडूंना. सुपर डिलिशियस. एक करून दमायचं. सुपर टू गुड. तुझ्या रुखवताला लावणार मी. ऐश्वरी 100पैकी 100 मार्क तुला देईल. पास. लाडू खाल्ला तर. रुखवतामध्ये हात लाडू लावणार. मस्त आहे सिरियसली. आपले सगळे लाडू तयार आहेत आणि यातला मी एक लाडू घेते बघा. आणि आपण हा असा एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत, एकदम सॉफ्ट. ठीक आहे, आता मी ट्राय करून बघते कसे चवीला. माझ्याकडे शब्दच नाहीये सांगायला तुम्हाला ही रेसिपी किती टेस्टी आणि डिलिशियस झालीये. तुम्ही स्वतः घरी ट्राय करून बघा. आय एम शुअर तुम्हाला ही रेसिपी आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल हा तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, त्यांच्या बरोबर पण ही रेसिपी. आय थिंक ही सगळ्यात अमेझिंग लाडू मी आतापर्यंत खाल्ले, इतके डिलिशियस झाले, असं मिठाई खाल्ल्यासारखं वाटतंय मला. चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट.